हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आंदोलन। आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न, तर कोल्हापुरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक। आव्हाडांना नाही मनुस्मृतीला विरोध करणार, आव्हाडांची भावना चांगली होती, त्यांनी नंतर माफी मागितली। छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण, तर आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे मानले आभार। जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झाली पाहिजे, महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर आशिष शेलार आक्रमक। आव्हाडांकडून नकळतपणे बाबासाहेबांचं पोस्टर फाडलं गेलं, आव्हाडांनी स्पष्टपणे माफीही मागितली। जयंत पाटलांचं ट्विट। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक, आजपासून 5% पाणी कपात, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात होणार। राज्यावर पाणी टंचाईचं संकट, मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98% पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये तीव्र पाणी टंचाई। सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवस जम्बो ब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द होणार। उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती, पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू, मिझोरामला सर्वाधिक तडाखा, 29 जणांचा मृत्यू। रेमलमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत, वीज इंटरनेट सेवाही ठप्प। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।